नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. राघव हा बेड्या घेऊन सिंधूसमोर उभा असतो तेव्हा रुक्मिणी विचारते की काय झालंय राघव, तू खूप सिरियस दिसतोयस. राघव सिंधूला बेड्या दाखवतो तेव्हा सर्वांना मोठा शॉक बसतो. खरं तर सिंधूलाही मोठा शॉक बसलेला असतो, परंतु सिंधू राघवला म्हणते की अहो राघव, ही बेडी आणायची काय गरज होती. अहो मी तयार आहे तुमच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकायला. राघव सिंधूला म्हणतो की ही लग्नाची बेडी नाही आहे सिंधू, ही खरी बेडी आहे. मी तुला इथे अरेस्ट करायला आलोय. असं म्हटल्यानंतर सिंधूला मात्र मोठा धक्का बसतो आणि घरातल्या सर्वांनाही मोठा धक्का बसलेला असतो. सिंधू म्हणत असते की हो राघव, ही मस्करीची वेळ नाहीये. आई तुम्ही सांगा बरं यांना लवकर रेडी होऊन यायला. मुहूर्ताची वेळ सुद्धा निघत चालली आहे. त्यावर राघव म्हणत असतो की मी मस्करी अजिबात करत नाहीये. डॉक्टर सिंधू रत्नपारखी, मी तुम्हाला इथे अरेस्ट करायला आलोय. तुमच्या मेडिकल निग्लिजन्समुळे एका पेशंटचा जीव गेलाय आणि त्याच गुन्ह्याखाली मी तुम्हाला अरेस्ट करायला आलोय. सिंधू खूप घाबरते आणि म्हणते की काय बोलताय तुम्ही हे. राघव म्हणतो की जे खरं आहे तेच बोलतोय आम्ही. भाऊ नावाच्या एका पेशंटचा जीव गेलाय तुमच्या हलगर्जीपणामुळे असा तुमच्यावर आरोप आहे, त्याच्यामुळे मला तुम्हाला अटक करावी लागणार आहे. सिंधू म्हणते की पण हे अचानक कसं काय झालं, काहीतरी तरी कन्फ्युजन आहे. राघव म्हणतो की अनफॉर्च्युनेटली हेच खरं आहे की भाऊचा मृत्यू झालाय. सिंधू म्हणते की राघव, हे असं अचानक कसं काय झालं. मी काल नर्सलाही फोन केला होता तेव्हाही तिने मला सांगितलं की सगळं काही ठीक आहे आणि हे सर्व अचानक कसं काय झालं मग. राजश्री म्हणते की राघव काय बोलतोयस तू, हे सिंधू असं करू शकत नाही. राया म्हणतो की राघव तुझं काही कन्फ्युजन होत नाहीये ना, हे बघ तू खूप मोठा आरोप करतोय सिंधूवर. राघव म्हणतो की हे मलाही खरं वाटत नाहीये राया, पण आमच्याकडे जे डॉक्युमेंट आले ते सगळे सिंधूच्या विरोधात आहे. रत्नाकर म्हणतो की मग पुन्हा एकदा व्हेरीफाय कर, कारण सिंधू असं कधी काही करू शकत नाही. राघव म्हणतो की आय नो बाबा, परंतु पेशंटचा मृत्यू हा पेनकिलरच्या ओव्हरडोसमुळे झालाय. सिंधू ते व्हेरीफाय करत असते तेव्हा राघवला तो प्रसंग आठवतो. राघव जेव्हा डॉक्टरांकडे गेलेला असतो तेव्हा डॉक्टर देसाई म्हटलेले असतात की आमच्या एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे एका पेशंटचा जीव गेलाय. राघव म्हणत असतो की आधी मला संपूर्ण डिटेल्स द्या. डॉक्टर देसाई म्हणतात की तुम्ही राघव रत्नपारखी, सिंधू रत्नपारखी यांचे मिस्टर ना. बरं झालं तुम्ही सिंधू रत्नपारखी यांना ओळखतात, म्हणजे ज्या डॉक्टरमुळे यांचा जीव गेलाय त्या सिंधू रत्नपारखीचे. राघवला धक्का बसतो. राघव म्हणतो की व्हॉट, सिंधू असं हे कधीच करू शकणार नाही. डॉक्टर देसाई म्हणतात की आमच्याकडे त्या गोष्टीचा प्रूफ आहे. डॉक्टर सिंधू यांनी पेशंटला ओव्हरडोस दिलेला आहे. राघव डॉक्टरांना म्हणतो की ह्या पेशंटचे मला केस पेपर द्या. त्यावर नर्स राघवला केस पेपर देते. डॉक्टर देसाई म्हणत असतात की नीट बघा आणि यावर सिंधूची सहीसुद्धा आहे. राघव म्हणत असतो की काहीतरी कन्फ्युजन आहे, सिंधू असं कधीच करू शकणार नाही. डॉक्टर देसाई म्हणतात की मग आम्ही खोटं बोलतोय असं म्हणायचं आहे का तुम्हाला, हे पेपर्स खोटे आहेत का. मिस्टर रत्नपारखी, सिंधू तुमची बायको आहे म्हणून तुम्ही असं बोलताय, पण हे विसरू नका की तुम्ही एक पोलीस ऑफिसर आहात. तुम्ही तुमच्या प्रेमावर नाही तर पुराव्यांवर विश्वास ठेवायला हवा. राघव देसाईला म्हणतो की मी माझं काम कसं करावं हे तुम्ही मला शिकवायची गरज नाही आहे. मला माझं कर्तव्य व्यवस्थित पार पाडता येतं. इनफॅक्ट तर मला तुमच्यावरच डाऊट येतोय. सिंधू तुमच्याकडे इंटर्न म्हणून काम करते, तर या सगळ्या गोष्टींची जबाबदारी ही तुमच्याकडे असायला हवी. पण असं कोणाच्याही सांगण्यावरून कोणालाही दोषी ठरवता येत नाही. आधी इन्व्हेस्टिगेशन करावं लागतं. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की मला माझं काम व्यवस्थित करू द्या. इन्व्हेस्टिगेशन झाल्यावरच कळेल की काय खरं आणि काय खोटं ते. डॉक्टर देसाई म्हणतात की तुम्हाला जे इन्व्हेस्टिगेशन करायचं ते करा. हा माझ्या हॉस्पिटलच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. तुम्हाला डॉक्टर सिंधू यांना अरेस्ट करावंच लागेल. सिंधू म्हणत असते की मी तर पेनकिलरचा एकच डोस दिला होता. राघव म्हणतो की पण यामध्ये तुझी सहीसुद्धा आहे खाली. रत्नाकर म्हणतो की सही जरी खाली असेल तरीही माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही आहे. सिंधू राघवला म्हणत असते की राघव, डॉक्टर होणं हे माझ्या अप्पांचं स्वप्न होतं आणि मी डॉक्टर होऊन एवढा मोठा हलगर्जीपणा करणं शक्यच नाही आहे. हे सर्व कसं झालंय मला नाही माहीत, पण कोणीतरी मला नक्की अडकवतंय. राजश्री म्हणते की हो राघव, सिंधू हुशार आहे, जबाबदार आहे, तिच्याकडनं अशी चूक होऊच शकत नाही. रिषभ सुद्धा म्हणत असतो की मलाही तेच वाटतंय की सिंधू असं कधीच करू शकणार नाही. रत्नाकर म्हणतो की कोणीतरी सिंधूला फसवण्याचा प्रयत्न करत असेल. राघव म्हणतो की एक नवरा म्हणून माझा सिंधूवर पूर्णपणे विश्वास आहे. माझं मन मला सांगते की सिंधूने काहीही केलेलं नाही आहे, परंतु माझे हात हे कायद्याने बांधलेले आहेत. त्यामुळे एक पोलीस ऑफिसर म्हणून मला तुला अटक करावीच लागेल सिंधू. आणि हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो आणि जोपर्यंत सिंधू ही इनोसंट आहे हे प्रूव्ह होत नाही तोपर्यंत सिंधू ही जेलमध्येच राहील. सिंधू खूप रडत असते. रडता रडता खाली बसते. राघव देखील खाली बसतो आणि सिंधूला म्हणतो की हे बघ सिंधू, आपण हार मानायची नाही आहे.
मला माहिती आहे की तू काहीही केलं नाही आहे आणि हे सत्य लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर येईल. पण आता तुला माझ्याबरोबर यावं लागेल. राघव सिंधूला आधार देत असतो, त्यामुळे सिंधू ही जरा थोडीशी सावरते. सिंधू तिचे हात पुढे करते तर कॉन्स्टेबल सिंधूला बेड्या ठोकतात. राजश्री राघवला म्हणत असते की राघव, अरे तुमचं लग्न झालंय. तर रत्नाकर म्हणत असतो की राघव, मला माहिती आहे की तुला तुझी ड्युटी पण इम्पॉर्टंट आहे, पण प्लीज तू एकदा शहानिशा करून घे. रुक्मिणी म्हणत असते की राघव प्लीज थांब, असं काही करू नकोस. राघव म्हणतो की आय एम सॉरी, मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, पण मला सिंधूला घेऊन जावंच लागेल. आणि राघव हा सिंधूला बेड्या ठोकून तिथून घेऊन जात असतो. सर्वांनाही खूप दुःख होत असतं. सर्व मागेजण रडत असतात. सिंधूला सुद्धा खूप त्रास होत असतो. सिंधूसुद्धा रडत रडत राघवसोबत जात असते. जाता जाता रिषभसुद्धा सिंधूला थांबवत असतो. तेव्हा रेश्मा ही रिषभचा हात पकडते आणि म्हणते की रिषभ, तिच्या विरोधात राघव भाऊजींकडे पुरावा आहे, तू गप्प बस. रिषभ तिला म्हणत असतो की तू आधी गप्प बस. राखीसुद्धा खूप वेड्यासारखं वागत असते. राखी खूप घाबरलेली असते, कारण तिच्या फ्रेंडला तिच्या समोरून घेऊन जात असतात. ती म्हणत असते की बघ ना, माझ्या फ्रेंडला घेऊन जात आहे. रजनी आत्या तिला कसंबसं सावरते. सिंधूला अटक होतीये हे बघून राणीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. यावेळी राणी मात्र मध्ये काहीही बोलत नाही, कारण यावेळी राणीला सुद्धा सिंधूची दया येत असते आणि कुठेतरी तिलाही मनात वाटत असतं की सिंधू कधी असं वागूच शकत नाही. घरातल्या सर्वांना सिंधूबद्दल मोठा विश्वास असतो. घरातल्या सर्वांना हेच वाटत असतं की सिंधू ही कधीच चुकीची वागू शकत नाही. आणि सिंधूला असं बाहेर जाताना बघून सर्वांच्याही डोळ्यात पाणी असतं आणि सर्वांना खूपच वाईट वाटत असतं. राघव फक्त त्याची ड्युटी कंप्लीट करत असतो, परंतु एक बायको म्हणून त्याचा सिंधूवर पूर्णपणे विश्वास असतो. कायद्याने त्याचे हात बांधल्यामुळे त्याला सिंधूला तिथून घेऊन जावं लागतं. तर राघव हा सिंधूला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो. कॉन्स्टेबल ही सिंधूला घेऊन येत असते. राघव जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा सर्व पोलीस त्याला रिस्पेक्ट देऊन उभे असतात. सिंधू खूपच रडत असते. राघव एका बाजूला उभा असतो. कॉन्स्टेबल ही सिंधूला जेलच्या एका सेलमध्ये घेऊन जाते आणि राघवच्या समोर सिंधू आता एका सेलमध्ये उभी असते. सर्व गोष्टीचा सिंधूला प्रचंड त्रास होतो आणि त्याहूनही जास्त राघवला होत असतो, कारण स्वतःच्याच बायकोला त्याने तुरुंगात टाकलेलं असतं. सिंधू राघवकडे बघून रडत असते, परंतु यावेळी राघव देखील काही करू शकत नसतो. त्यामुळे राघव हा मान खाली घालून उभा असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सिंधूला सोडवण्यासाठी राघवने एक वकील नेमलेला असतो. तो वकील पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. तो म्हणतो की मी चिटणीस. राघव म्हणत असतो की तुम्ही प्लीज तुमची लवकर प्रोसिजर चालू करा आणि लवकरात लवकर सिंधूला बेल मिळवून द्या. कांताबाई आज जेलमध्ये आलेला असतो आणि तेवढ्यात कांताबाई उत्तर देतो की ती बेल फक्त मीच मिळवून देऊ शकतो. राघव आणि सिंधू जेव्हा कांताबाईकडे बघतात तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसतो. कांताबाई म्हणतात की राघव रत्नपारखी, सिंधूच्या विरोधात कंप्लेंट आहे माझ्याकडे. जो भाऊ मेला ना, त्याच्या फॅमिलीकडनं आलोय मी, आणि आता मी पण बघतो की सिंधूला बेल कशी काय मिळते ते. कांताबाई आता सिंधूच्या समोर असतो. सिंधूलाही मोठा धक्का बसलेला असतो. तिला समजतं की हे फक्त प्री प्लॅन आहे आणि हे कांताबाईनेच केलं आहे. राघवसुद्धा कांताबाईकडे खूप रागाने बघत असतो, परंतु पोलीस स्टेशनमध्ये असल्यामुळे तो काहीच करू शकत नसतो. तर मित्रांनो, असेच लग्नाची बेडी आणि स्टार प्रवाहावरील इतर मालिकांचे अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.